हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. लाडकी बहीण योजनेचे पैसे लोकांच्या खात्यामध्ये यायला लागलेत बघा, महिलांच्या खात्यात. बरं का? तर अजित पवारांनी त्या दिवशी भाषणांमध्ये असं सांगितलं की ज्यांच्याकडे त्यांची परिस्थिती चांगली आहे अशा पण महिलांच्या खात्यात पैसे गेलेले आहेत. तर एकदा ते अशाच कुठल्या तरी कार्यक्रमाला गेले महिलांच्या, आणि महिलांनी त्यांना भरपूर अशा राख्या बांधल्या. त्यांनी राखे बांधून घेतले, परंतु नंतर त्यांनी त्यांना विचारलं की काय तुमच्या खात्यात ताई पैसे आले का? तर म्हणाले, हो आले ना दादा, आले की आमच्या खात्यात पैसे. तर म्हणे काय करता तुम्ही, नाही का? म्हणे आमची शेती आहे. तर कशाची शेती? तर म्हणे ऊसाची शेती. ऊसाची शेती आहे. तर यंदा पाऊस, अजितदादा म्हणाले, यंदा पाऊस भरपूर झाला आहे, तर ऊसाची शेती तरळून आलेली, म्हणजे एकदम अशी मस्त आलेली. तर मी त्यांना सहज विचारलं की किती टन तुमचा ऊस जातो? ते म्हणाले, जातो ना 5, 6, 7, 8, 10 टनापर्यंत आमचा ऊस जातो. तर किती पैसेवाल्या बायका झाल्या त्या. अजितदादा स्वतः भाषणामध्ये बोलले की अशा महिलांसाठी नाही आहे ती योजना. तळागाळातल्या गरीब, ज्या महिलांना कुठल्याच गोष्टीचा आधार नाही आहे, ज्या खरोखरच त्या योजनेसाठी लाभाच्या आहेत, लाभार्थी आहेत, अशाच महिलांना ही योजना भेटली पाहिजे आणि मिळाली पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये काही लोकांनी बोगस असं त्यांना पैसे आलेले आहेत. तर ते म्हणतात की नाही, असं व्हायला नव्हतं पाहिजे, ज्यांना खरंच गरज आहे त्यांनाच मिळाली पाहिजे. तर बरोबर आहे अजितदादा तुमचं, परंतु असं असतंच ना, 19-20 कुठंतरी होतंच आणि अशा लोकांना पैसे जातात. तुम्ही तरी किती लक्ष घालणार आणि काय काय करणार, नाही का? धन्यवाद.